आपल्या विचारांमध्ये नदीचं महत्व अनन्यसाधारण आहे। नदीला देवी मानलंय, नदीला आई मानलंय। आपल्याला माहिती आहे ऋग्वेदामध्ये नदी स्तुती सूक्त आहे, ज्या सूक्तामध्ये आमचे ऋषी मुनी हे नदीशी चर्चा करतायत, नदीशी बोलतायत आणि त्यातनं नदीचं पावित्र्य काय आहे, नदीचं महात्म्य काय आहे, आईप्रमाणे नदी आम्हाला कसं जीवन देते, ईश्वराप्रमाणे नदी कसं आमचं पालन पोषण करते, यासहित आपल्या देशातल्या प्रमुख नद्या, त्यांची भौगोलिक परिस्थिती, या सगळ्या गोष्टी आपल्याला नदी स्तुती सूक्तामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि आपल्या संपूर्ण वेद संस्कृतीमध्ये नदीला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे। म्हणूनच आज गोदा ते नर्मदाच्या माध्यमातून पाणी असेल, जलसंवर्धन असेल, जलसंधारण असेल, या प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी त्याची पुनरुक्ती करत लोकांमध्ये त्याचं जागरण करण्याचा प्रयत्न आपण करतो। मला आनंद आहे की आमचे दोन्ही मंत्री या ठिकाणी माननीय विखे पाटील साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नदी जोड प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या नद्या एकमेकांशी जोडून या महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प हा आपल्या सरकारने घेतलेला आहे। पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये कुठेही त्या ठिकाणी आपल्याला दुष्काळ दिसणार नाही। आता पवित्र कुंभमेळा येतोय, या कुंभमेळ्याच्या निमित्ताने देखील आमचा पहिला भर कशावर असेल तर आमची गोदावरी ही निर्मल वाहिली पाहिजे आणि ती अविरल वाहिली पाहिजे। निर्मल गोदावरी, अविरल गोदावरी अशा पद्धतीनं या कुंभमेळ्यामध्ये त्याची रचना आपण केलेली आहे। आणि त्र्यंबकेश्वर मध्येही आमची नदी ही 12 महिने वाहिली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण करतो आहोत। मला विश्वास आहे की या यात्रेच्या माध्यमातून केवळ आमच्या गोदावरी आणि नर्मदा, जसं मगाशी सांगितलं, आमची गोदावरी ही एक प्रकारे महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश या सगळ्या राज्यांची जीवन वाहिनी आहे। आमची गोदावरी असेल किंवा आई नर्मदा असेल, नर्मदा परिक्रमेचं पुण्य हे एक प्रचंड मोठ पुण्य आपण मानलेलं आहे। या दोघांच्या साक्षीने निश्चितपणे हा गोदा ते नर्मदा परिक्रमेचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी होईल आणि पुढच्या काळामध्ये जलसंधारणाचं कार्य जे आपण हातामध्ये घेतलंय ते लोकसहभागातून पूर्ण करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या विचारांना आणि त्यांच्या वारशाला आपण या ठिकाणी नमन करू।